गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो दुसरा चॅप्टर आहे विस्थापन आणि पुनर्वसन यातील विस्थापन या मुद्द्याला जवळपास संपवलेला आहे. यानंतर यातला जो पुढचा मुद्दा आहे पुनर्वसनाचा, त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसं पाहिलं तर जशी विस्थापनाची एक प्रक्रिया आहे तशीच पुनर्वसनाची सुद्धा एक प्रक्रिया आहे. ते काही एका दिवसात होत नसतं. जनरली आपल्याकडं पुनर्वसनाच्या प्रक्रियेकडं आतापर्यंत तर गांभीर्यानं पाहिलं जातच नव्हतं. आता कुठंतरी दृष्टिकोन बदलला आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून विस्थापितांचा विचार व्हायला लागला आहे. शिवाय आता लोक कायदे जाणू लागलेले आहेत आणि आपल्या हक्क अधिकारांबद्दल बोलू लागले आहेत. सरकारशी प्रशासनाशी भांडू लागलेले आहेत. त्यामुळं होतं असं की काही विस्थापित किंवा काही प्रकल्प झाले असतील, काही प्रकल्प असतील, तिथल्या विस्थापितांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी कोणीतरी बाहेरून येऊन उभं राहतं किंवा ते स्वतःही त्या ठिकाणी उभं राहताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळं अनेक अशा प्रकारची आंदोलनं देशभरामध्ये सतत कुठे ना कुठे चालू असलेली पाहायला मिळतात. त्यामुळं प्रशासनाला, शासनाला आणि कायदे मंडळालासुद्धा यांची दखल घ्यावी लागली आणि याबद्दल मग बऱ्याच काही सुधारणा केल्या गेलेल्या आहेत की ज्यातून आता पुनर्वसन हे थोडं पहिल्यापेक्षा सोयीचं झालेलं आहे. नाही तर पूर्वी तर या गोष्टीकडं खूप काही विशेष असं लक्ष दिलं जात नव्हतं. सरकारची जमीन आहे आणि ती सरकार कधीही ताब्यात घेऊ शकतं आणि त्यावर कुठलेही प्रकल्प राबवू शकतं, अशा प्रकारची एक मानसिकता होती. आणि त्यामुळं त्या जमिनीवरच्या लोकांची इच्छा असो वगैरे नसो त्यांना तिथून हुसकावून लावलं जायचं आणि सरकार देईल तेवढा मोबदला घेऊन त्यांना तिथून परागंदा व्हावं लागायचं. म्हणजे ती भूमी, जमीन सोडून द्यावी लागायची. परंतु आता थोडा त्यात बदल झालेला आहे. थोडी मानवतावादी दृष्टिकोनातून जी सुधारणा झालेली आहे त्यामध्ये बऱ्यापैकी मोबदलाही मिळतो आहे. मोबदला मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी जो कालावधी पूर्वी खूप जास्त लागायचा तोही आता तितकासा लागत नाही असं दिसतं आहे. बऱ्याच सुधारणा झालेल्या पाहायला मिळतील. परंतु आपण आजचा विचार करतो आहे जनरली इथं विचार करताना सिलेबसचा मुद्दा म्हणून पाहताना आपण याला एक खूप मागं जाऊनसुद्धा त्या मुद्द्याला समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे की काय स्थिती होती या पुनर्वसनाची. आणि अजूनही मी म्हणतो आहे त्या पद्धतीनं पूर्ण सुधारणा झाल्यात अशातला भाग नाही. अजूनही काही बाबतीमध्ये त्यात अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी काय आहेत त्या आपण पुनर्वसनाच्या समस्या यामध्ये पाहणारच आहोत. इथं फक्त आपण पुनर्वसन काय ते पहिल्यांदा लक्षात घेऊयात. तर पुनर्वसन एक प्रकारची भरपाई असते. तुम्ही कुणाचं तरी काहीतरी काढून घेताय, त्याच्या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून त्याला काहीतरी दिलं पाहिजे, असा हा एक दृष्टिकोन आहे. कुठल्याही प्रकल्पासाठी म्हणा, शासकीय प्रकल्प असतील किंवा आणखीन काही खाजगी प्रकल्प असतील, त्यासाठी जेव्हा जमिनीची गरज असते तेव्हा ती जमीन सामान्य लोकांची त्या ठिकाणी घेतली जाते. तर त्या बदल्यात त्यांना जमीन उपलब्ध करून देणे, त्यांचे रोजगार जर हिरावले गेले असतील तर त्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, जर त्या ठिकाणी त्यांची घरं असतील, त्यांनी घरं गमावली असतील तर नवीन ठिकाणी त्यांना घरांसाठी जागा देणे आणि सोबतच घर बांधूनही देणे, अशा प्रकारच्या तरतुदी आता या पुनर्वसनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे पुनर्वसन म्हणजे नेमकं काय, तर बाकी काहीच नाही. तर अशा प्रकारे केवळ म्हणजे सरकारचे प्रोजेक्ट अशातलाच भाग नाही. मी आता बोलता सरकारी आणि खाजगी उद्योग म्हटलं, त्याऐवजी काही नैसर्गिक संकट आली असतील, सुनामीसारखे, भूकंपासारखे किंवा चक्रीवादळासारखे, त्यातही लोकांचं जर नुकसान झालं तर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून नुकसान झालेल्यांचं नुकसान भरून देणं, त्याची भरपाई करणं ही शासनाची जबाबदारी आज आहे असं मानलं जातं. त्यामुळे मग आता आपण पाहिलं काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये कोकण समुद्र किनाऱ्यावर एक वादळ, तोक्ते चक्रीवादळ येऊन धडकलं होतं. त्यात अनेक गावांचं, घरांचं भयंकर असं नुकसान झालं होतं. तात्काळ शासनानं, प्रशासनानं दखल घेऊन 500 कोटी, 1000 कोटी अशा काही मदती तिथं जाहीर केल्या होत्या. त्या मदती जाहीर करण्याचं जे कारण आहे ते कारणच, त्या मदतीमागचं कारणच पुनर्वसनाचा दृष्टिकोन आहे. किंवा जे झालं आहे ते नैसर्गिक कारणामुळं जरी झालं असलं तरी त्यांना कोणी वाली नाही आता. त्यामुळे त्यांची घरं पडली आहेत, त्यांचं जे शेतीचं नुकसान झालं आहे, त्यांची जी जीवित आणि वित्तहानी झाली आहे ती तर पहिल्यासारखी करून देणं शक्य नाही. पण त्याच्या बदल्यात
फुलाची पाकळी म्हणून त्यांची मदत व्हावी या दृष्टिकोनातून मग अशा प्रकारच्या मदती जाहीर केल्या जातात आणि त्यातून त्यांचं पुनर्वसन केलं जातं. तर अशा प्रकारचा हा एक पुनर्वसनाचा प्रकार आहे. कोणत्याही प्रकल्पात किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत ज्यांचं नुकसान होतं त्यांना नुकसानीची भरपाई त्या ठिकाणी करून देणं किंवा त्या बदल्यात काहीतरी दुसरी सोय करून देणं याला या ठिकाणी पुनर्वसन असं म्हटलं जातं. परंतु हा काही इतका आपण आत्ता बोललो इतका सोपा विषय नाही आहे. अनेक अडचणी आहेत त्यामध्ये. कारण काय असतं ना की या पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये हा सगळा जो काही प्रकार असतो ही जी सगळी प्रक्रिया असते शासकीय पातळीवरून राबवली जाते आणि आपल्याकडची शासकीय पातळीवरून राबवलेली कामं ही तुमच्यासाठी काही नवीन नाही आहेत. इथं सगळी कागदी घोडी नाचवली जातात. त्यामुळं सगळं बाय रेकॉर्डच होतं. एखाद्याची जमीन गेलेली आहे तर ती जमीन बाय रेकॉर्ड त्याच्या नावावर असेल तरच त्याला त्याचा मोबदला मिळेल. एखाद्याचं घर गेलेलं आहे बाय रेकॉर्ड ते घर त्याच्या नावावर असेल तरच त्याला त्याचा मोबदला मिळेल. पण बऱ्याच अशा गोष्टी असतात, बरीच अशी उत्पन्नाची साधनं असतात आपली की जी काही आपल्या मालकीची नसतात. निसर्गाकडूनच तिथं त्या ठिकाणी माणसाला काही सोयी आणि काही अशी काही उत्पन्नाची साधनं उपलब्ध करून दिलेली असतात. त्या साधनांचं जर नुकसान झालं तर त्याची भरपाई मात्र त्या ठिकाणी होत नसते. कारण बाय रेकॉर्ड ते काही कोणाच्या मालकीचं नसतं. जसं समुद्र आहे, आता आपण बोललो चोखते चक्रवादळ आहे. त्या चक्रवादळामुळं काही दिवस समुद्रकिनाऱ्यावर किंवा काही महिने म्हणूयात आपण समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना मासेमारीचा व्यवसाय करता आलेला नाही आहे. साहजिकच आहे, हा त्यांचा व्यवसाय आहे. पण तो काय समुद्र आणि या व्यवसायाचं काही रजिस्ट्रेशन त्या कोळ्यांच्या नावानं झालेलं नसतं, मासेमारी करणाऱ्यांच्या नावानं झालेलं नसतं. ते काही त्यांची मालकीचं नसतं, ते नैसर्गिक आहे. म्हणजे तो एक प्रकारचा नैसर्गिक उत्पन्नाचा स्रोत आहे. परंतु त्या ठिकाणी महिना 2 महिने जो काही कालावधी असेल त्या कालावधीत त्यांना जर तिथं उत्पन्नासाठी मासेमारीसाठी जाता येत नसेल तर ते त्यांचं नुकसान आहे. परंतु या नुकसानीची त्या ठिकाणी दखल घेतली जात नसते, कारण त्याचा कुठलाही रेकॉर्ड नसतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या नुकसानीची भरपाई होईलच याची काही शाश्वती नसते. अशा एक नाही अनेक अडचणी आहेत पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये. ते आपण पुनर्वसनाच्या समस्या नावाचा जो काही आपला याच चॅप्टरमधला पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत त्यात लक्षात घेऊयातच. ते इतकंच लक्षात घेऊयात की पुनर्वसन ही एक प्रक्रिया आहे. घर, जमीन, नगदी पैसा अशा प्रकारच्या मोबदल्याच्या स्वरूपात नुकसान ज्यांचं झालं आहे त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी केलं जात असतं. आणि ते करणं हे एक कर्तव्य समजलं जातं. तो एक मानवतावादी दृष्टिकोनातून केलेलं कार्य समजलं जातं. तो काही उपकार नसतो. तो एका अर्थानं जर विचार केला तर अधिकारच असतो लोकांचा. तर अशा प्रकारचं हे पुनर्वसन. या पुनर्वसनाच्या आपल्याला या चॅप्टरमध्ये समजून घ्यायच्या आहेत त्या समस्या आपण लक्षात घेऊयात. त्या पुनर्वसनाच्या समस्या त्यातली पहिली समस्या आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे समर्थनाचा अभाव. काय आहे समर्थनाचा अभाव म्हणजे जनरली पहा एखाद्या मुद्द्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं समर्थन मिळणं, राजकीय नेतृत्वाचं समर्थन मिळणं या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर तो मुद्दा आणि तो प्रश्न निघू शकतो. जसं आपण पाहतो आहे आजकाल आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या प्रश्नाचा विषय असेल, राजकीय नेत्यांपासून म्हणजे कुठल्याही एका वर्गाचं आरक्षण नाही, सर्वच वर्गांचे वेगवेगळ्या वर्गांचे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातले उभे राहिलेले आहेत. या सर्वच प्रश्नांना जनमान्यता आहे, राजकीय मान्यता आहे. त्यामुळे कुठंतरी ते प्रश्न चर्चेत येत असतात. पण प्रत्येक वेळी प्रत्येक मुद्द्याला इतकं मोठं समर्थन मिळेल असं काही सांगता येत नसतं. म्हणजे मुद्दा दुसरा पकडूयात आपण कुठलाही. जेव्हा एखाद्या मुद्द्याला असं समर्थन मिळतं तेव्हा त्या मुद्द्यात किंवा त्या प्रश्नात न्याय लवकर मिळू शकत असतो. परंतु बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की हे जे पुनर्वसनाचे प्रकरण असतात किंवा हे जे प्रकल्प असतात त्या प्रकल्पात ज्या लोकांच्या जमिनी घरं जातात, ज्यांचं नुकसान होतं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं नुकसान होतं, अशावेळी ज्यांना नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे, ज्यांचं पुनर्वसन होणं आवश्यक आहे, त्या भागातील लोकांच्या व्यतिरिक्त इतरांचं समर्थन बऱ्याचदा या पुनर्वसनग्रस्त किंवा या म्हणजे विस्थापनग्रस्त म्हणूयात आपण किंवा ज्यांचं पुनर्वसन होणार आहे अशा लोकांना मिळताना दिसत नाही. एक काही दिवसापुरतं तो किंवा काही काळापुरता तो विषय जो असतो तो लोकांच्या लक्षात असतो. काही काळापुरतं त्याबद्दलचं सहानुभूतीचं चित्र उभं राहतं, पण नंतर लोक विसरून जातात आणि मग या प्रकल्पग्रस्तांना स्वतःचा लढा लढावा लागतो. बऱ्याचदा त्यांना
स्थानिक पातळीवरच्या राजकीय नेतृत्वाचा सुद्धा त्या ठिकाणी म्हणावा तसा सपोर्ट नसतो किंवा म्हणावं तेवढं समर्थन नसतं, कारण तो मुद्दा काही खूप मोठा नसतो. एखाद्या छोट्याशा ठिकाणचा एखाद्या छोट्याशा लोकवस्तीशी निगडीत असलेला तो प्रश्न असतो. त्यामुळं ते काय खूप आपल्याकडं राजकारणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे राजकारण्यांचं, की ते फक्त वोट बँक पाहतात, की कुठल्या निर्णयामुळं किंवा कुठल्या कार्यामुळं कुठल्या कृत्यामुळं आपल्या मोठ्या मतदारांवर परिणाम होईल आणि ते आपल्या बाजूने झुकतील, अशाच मुद्द्याला ते हात घालतात. त्यामुळे असा काही छोटा मोठा मुद्दा असेल, छोटं मोठं एखादं प्रकरण असेल ज्यामुळं काही खूप मोठी वोट बँक त्या ठिकाणी प्रभावित होणार नसेल, तर राजकीय नेतृत्वसुद्धा त्या मुद्द्याकडं गांभीर्यानं पाहत नाही. आणि तो भाग सोडला तर बाहेरच्या लोकांचं त्या ठिकाणी काही नुकसान झालेलं नसतं. त्यामुळे त्या लोकांना त्या स्थानिक लोकांशी काही देणं घेणं असेल अशी काही शक्यता नसते, शाश्वती नसते. त्यामुळं तिथेही जनसामान्यांचं समर्थन मिळेल याची शाश्वती नसल्यामुळं काय होतं, किंवा तो प्रश्न तेवढ्या मुठभर लोकांपुरताच लिमिटेड राहत असतो आणि मग त्यांनाच तो लढा द्यावा लागतो. कुणी लक्ष देत नाही, प्रसारमाध्यमं दखल घेत नाहीत, राजकीय नेतृत्व दखल घेत नाही, प्रशासकीय अधिकारी तर मुळातच या प्रश्नाकडं तुच्छतेनं पाहत असतात. त्यामुळं ते काही खूप त्याकडं गांभीर्यानं पाहतील आणि दखल घेतल्याची काही शक्यता कमीच असते. आणि जनसामान्यांचाही हाच विषय असतो. जनसामान्यांमधून सुद्धा विशेष असं त्या ठिकाणी समर्थन मिळत नसतं. अशावेळी या पुनर्वसन होणाऱ्या किंवा पुनर्वसनाची गरज असणाऱ्या लोकांना त्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आपली स्वतःची मदत त्या ठिकाणी मिळवून घेण्यासाठी. मदत नाही, खऱ्या अर्थानं तो अधिकार असतो, पण तो अधिकारसुद्धा मिळवून घेणं त्या ठिकाणी यांना जड जात असतं. त्यामुळं समर्थन हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. समर्थन न मिळणं हे कुठंतरी एक समस्येचं कारण बनतं या पुनर्वसनग्रस्तांसाठी. यातला दुसरा मुद्दा किंवा दुसरी समस्या जी आहे ती म्हणजे मिळणारी जी भरपाई आहे ती भरपाई खूप कमी असणं, ज्याला आपण अत्यल्प भरपाई म्हणतो. हा मुद्दा आता थोडा बदलला आहे. आजकाल बाय रेकॉर्ड आहे हा विषय महत्त्वाचा लक्षात घ्या. बाय रेकॉर्ड जर तुमचं नाव होतं, जमिनीचं घराचं तुमच्या नावावरती किंवा ज्याचं नुकसान झालं आहे त्याचं नुकसान जर बाय रेकॉर्ड सिद्ध होत असेल तरच त्या ठिकाणी भरपाई मिळते. रेकॉर्ड नसेल तर भरपाई मिळणं शक्य नाही आहे. पण पूर्वी हा मुद्दा आणखीन किचकट होता. होतं काय की सरकारी बाजारभाव आणि वास्तविक बाजारभाव यामध्ये खूप फरक असतो. एखादी जमीन जेव्हा आपण खरेदी करतो, एखादं घर जेव्हा आपण एखादा जमिनीचा तुकडाच घ्या ना, तो जेव्हा खरेदी होतो तेव्हा मार्केटमध्ये त्याचा जो रेट आहे तो रेट खूप हाय असतो. पण जेव्हा ती जमीन रजिस्ट्री ऑफिसमधून एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केली जाते, त्या ठिकाणी त्या एकूण रकमेवर स्टॅम्प फी भरावी लागते. ही स्टॅम्प फी जी आहे ती जास्त पडू नये यासाठी सरकारी भाव जो काही असेल, सरकारी बाजारभाव तो त्या ठिकाणी कमीच असलेला आपल्याला पाहायला मिळतो, खूप कमी. आता त्या ठिकाणी एक काहीशे रुपयांची काही हजार रुपयांची स्टॅम्प फी वाचवण्यासाठी अशा पद्धतीनं कमी पैशांमधून त्या ठिकाणी रजिस्ट्री होत असते अशा प्रकारच्या जमीन व्यवहारांची. परंतु प्रॉब्लेम असतो अशा प्रकल्पाच्या वेळी, जेव्हा असे प्रकल्प उभे राहतात, जेव्हा लोकांचं पुनर्वसन व्हायचं असतं, तेव्हा त्या ठिकाणी सरकारी भाव जो आहे तो भाव गृहीत धरला जायचा पूर्वी, आणि त्या सरकारी भावाप्रमाणेच लोकांना नुकसान भरपाई दिली जायची. म्हणजे ॲक्च्युली जिथं ती लोक राहतात किंवा जिथं त्यांची जमीन आहे त्या जमिनीचा त्या ठिकाणचा जो मार्केट रेट आहे त्याच्या 4 पट कमी, कधीकधी 4, 8, 10 पट कमी सरकारी भाव असायची. आणि त्या सरकारी भावानंच मग लोकांना त्या जमिनीचा मोबदला दिला जायचा, त्यांची इच्छा असो अगर नसो. अत्यल्प स्वरूपातली भरपाई मिळायची, तटपुंजी रक्कम त्यांच्या हातावर ठेवली जायची आणि त्यांना तिथून हुसकावून लावलं जायचं. त्याला ते विरोधही करू शकत नव्हते. सरकार, प्रशासन, पोलीस यंत्रणा एवढी एक सिस्टीम समोर उभी असायची. त्यामुळं या सिस्टीमला एखादा व्यक्ती किंवा काही मुठभर लोक मिळून विरोध करणं शक्यच नव्हतं. अशावेळी या लोकांना मिळेल ती तटपुंजी रक्कम, अत्यल्प नुकसान भरपाई घेऊन आपलं त्या ठिकाणचं जे काही आहे विश्व ते सोडून दुसरीकडं नाईलाजानं जावं लागायचं. हा एक मोठा विषय होता. काळ बदलला आहे. आता मात्र नुकसान भरपाईचे नियमही बदललेले आहेत. मुळातच सरकारी बाजारभावाची जी काही जमीन असेल किंवा तिथला जो काही रेट असेल त्याच्या 4 पट 8 पट असे वेगवेगळे कायदे बनवलेले आहेत. तशी नुकसान भरपाई नगदी स्वरूपात जी मिळते ती आता चांगल्या स्वरूपात किंवा चांगल्या पैशाच्या स्वरूपात मिळते. पण त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच की
ही नुकसान भरपाई मिळत असताना किंवा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी बाय रेकॉर्ड त्या जमिनी त्या लोकांच्या नावावर असणं गरजेचं असतं. ते उत्पन्नाचे स्रोतसुद्धा बाय रेकॉर्ड त्यांच्या नावावर असणं गरजेचं असतं. प्रत्येक वेळी असं होईलच याची काही शाश्वती नाही आणि म्हणून या ठिकाणी नुकसान भरपाई मिळेलच याची शाश्वती नसते. एक सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे पुढच्या मुद्द्यात आपण ते पाहणारच आहोत की जंगलांमधून राहणारा आदिवासी. आता जंगलांमधून राहणाऱ्या आदिवासींचं उत्पादनाचं साधनच जंगल आहे. जंगलातली फळं, जंगलातले छोटे मोठे शिकारी, मध, लाकडं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांच्या उदरनिर्वाहाच्या महत्त्वाच्या साधनांपैकी आहेत. परंतु जेव्हा जंगलात एखाद्या किंवा जंगल भागात एखाद्या प्रकल्पामुळं त्यांना तिथून बाजूला हुसकावलं जातं तेव्हा नुकसान भरपाई नेमकी कशाची द्यायची? कारण जंगलामधली जमीन ही काही त्या आदिवासींच्या मालकीची नसते आणि त्यामुळे त्यांना तिथून हुसकावून दुसरीकडे पाठवलं जातं. नुकसान भरपाई एक पैसाही दिली जात नाही कारण ती जमीनच त्यांच्या नावाची नाही आहे. त्यामुळं नुकसान भरपाई द्यायचा प्रश्नच येत नाही आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं ही सुद्धा या पुनर्वसनातली एक महत्त्वाची समस्या असलेली आपल्याला पाहायला मिळते. या समस्येवर पुढच्या मुद्द्यात आणखीन चांगला प्रकाश पडेल, आणखीन चांगली चर्चा होईल. पुढचा जो मुद्दा आहे तो याच्याशीच निगडीत असलेला, रिलेटेड असलेला, तो म्हणजे उपजीविकेचे नुकसान. तर उपजीविका, प्रत्येक वेळी उपजीविका ही काही आपल्या स्वतःच्या मालकीच्या साधनांवरच असेल अशी काही शक्यता नाही आहे. काही वेळा स्थानिक पातळीवर उपजीविका करणाऱ्या लोकांना उपजीविकेची जी साधनं त्यांनी निवडलेली असतात ती काही कोणाच्या मालकीची, स्वतःच्या मालकीची नसतात. निसर्गातून आलेली किंवा अशी काही उपजीविकेची साधनं असतात की जी तिथं स्थानिक पातळीवरच त्यांना त्या ठिकाणी त्यातून आपला उदरनिर्वाह करणं शक्य असतो. जसं आत्ता उदाहरण सांगितलं मी काही वेळापूर्वी तुम्हाला, समुद्रात मासेमारी करणारे लोक. आता हे मासेमारी करणारे लोक जे आहेत ते काही समुद्र ते आपल्या नावावर करून घेऊ शकत नाहीत, परंतु समुद्रातून मात्र त्यांना त्या ठिकाणी मासेमारी करून आपला उदरनिर्वाह भागवता येतो. पण काही नैसर्गिक आपत्तीमुळं जर त्यांना त्या भागातून दुसरीकडे हलवलं गेलं तर त्यांचं जे उपजीविकेचं साधन आहे ते त्या ठिकाणी हिरावून घेतलं गेलं. परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यांना समुद्रच असा कोण आणून देणार किंवा दुसऱ्या ठिकाणी समुद्राच्या काठावरच त्यांचं पुनर्वसन होईल याची काही शाश्वती आहे का? काही शाश्वती नाही आहे. समुद्र सोडून दुसरीकडं एखाद्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन जरी केलं गेलं, घराच्या बदल्यात त्यांना दुसरीकडे घर बांधून जरी दिले गेले तरी याचा काही उपयोग नाही आहे. कारण मुळात पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या ते समुद्रातच मासेमारी करून जगत असतील तर त्या ठिकाणी त्यांचं उदरनिर्वाहाचं महत्त्वाचं साधन हिरावून घेतलं गेलेलं असतं. उपजीविकेचं साधन हिरावून घेतलं गेलेलं असतं. मागच्या वैशिष्ट्यात जे उदाहरण पाहिलं आपण जंगलातल्या आदिवासींचं ते सुद्धा लागू पडतं इथं. जंगलात राहणारा आदिवासी आपल्याकडे चिरोली, चंद्रपूर भागातच हा प्रकार पाहायला मिळाला की त्या भागात कोळसा खाणींचा शोध लागला काही वर्षांपूर्वी. कोल माईन्स उभ्या राहिल्या. शेकडो हजारो एकर जमीन या कोल माईन्ससाठी शासनानं आणि खाजगी उद्योजकांना ताब्यात घेतली. खाजगी उद्योजकांना ही जमीन द्यायचं कामही शासनानं त्या जमिनी खाजगी उद्योजकांना मिळवून दिलेल्या असतात. या जमिनी ज्या आहेत त्या मुळात जंगल जमिनी असल्यामुळे सरकारच्या मालकीच्या. पण या जंगल जमिनीवर एक नाही तर मागच्या शेकडो पिढ्यांपासून आदिवासी राहत आलेले आहेत आणि हे आदिवासी त्या ठिकाणी जंगलातला मध, फळं, कंदमुळं, शिकार, लाकूडपाटा यावर आपला उदरनिर्वाह भागवत होते, आपली उपजीविका भागवत होते. परंतु जेव्हा अशा कोल माईन्ससाठी या जंगल जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या तेव्हा तिथल्या आदिवासींना एक पैशांची नुकसान भरपाई दिली गेली नाही. गरजच नव्हती देण्याची, कारण त्या जमिनी ज्या होत्या त्या सरकारच्या मालकीच्या होत्या. तिथून केवळ आणि केवळ त्या आदिवासींना हुसकावून लावणं एवढंच काय ते काम शिल्लक होतं. त्यांना हुसकावून लावलं गेलं आणि त्या ठिकाणी कोल माईन्स उभे केल्या गेल्या. त्या जमिनी आदिवासींच्या स्वतःच्या मालकीच्या नसल्यामुळं त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच नाही, परंतु जंगलातून त्यांना तिथून हुसकावल्यामुळं दुसरीकडं गावांमधून, शहरांमधून मोलमजुरीसाठी आलेल्या या आदिवासींना त्यांचं जो उपजीविकेचं साधन होतं जंगल ते मात्र मुकावं लागलं, सोडावं लागलं. त्यामुळे उपजीविकेचं साधन हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु आपल्याकडं पुनर्वसन प्रकल्पामध्ये पुनर्वसन करत असताना अशा प्रकारच्या उपजीविकेच्या साधनांचा विचार होताना दिसत नाही. कारण त्याचा कुठलाही रेकॉर्ड नसतो, त्याची कुठलीही नोंद नसते आणि मालकी हक्क नसल्यामुळं त्याच्यावर दावाही टाकता येत नसतो. कोर्टात जाऊनही काही उपयोग होत नसतो, कारण कोर्टही त्या ठिकाणी कागदपत्रांचा पुरावाच मागणार आणि मग जंगल जमिनी किंवा समुद्रकिनारे यांच्या मालकीची कोणती कागदपत्रं आणून द्यायची, ते शक्य नाही आहे. त्यामुळे अशा वेळी या लोकांना आपल्या उपजीविकेच्या साधनापासून हात धुवावा लागतो किंवा मुकावं लागतं. हा सुद्धा या पुनर्वसनातला एक महत्त्वाचा लॅक ऑफ पॉईंट आहे, म्हणजे एक समस्या आहे. आणखीन काही मुद्दे आहेत, आपण ते सगळे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.